आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासाने अतिशय महत्त्वाचा एक असा टॉपिक बघणार आहोत। मी अमोल तुपलोंडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि जाऊया आपल्या आजच्या विषयाकडे। आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जी काही संदर्भ साधना आपण अभ्यासतो किंवा ज्या पद्धतीचे टॉपिक आपण अभ्यासतो त्या सर्व टॉपिकमध्ये आपल्याला जे महत्त्वाचे टॉपिक असतात त्यामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जी एक आपली मुख्य स्वातंत्र्य चळवळ आहे त्या मुख्य स्वातंत्र्य चळवळीतला मावळा कालखंड, जहाल कालखंड आणि गांधीयुग अशा पद्धतीने आपण त्याचं डिवायडेशन करतो आणि या तीनही टॉपिकवर आयोगाने भरभरून प्रश्न प्रत्येक एका एक्झाम मध्ये विचारलेले आपल्याला दिसतात। मग ती सरळ सेवाची एक्झाम असू द्यात किंवा मग तुमच्या कंबाईन एक्झाम असू द्यात किंवा राज्यसेवेच्या पूर्व परीक्षा असू द्यात, मुख्य परीक्षा असू द्यात, या सर्व मुख्य प्रवाहावर भरभरून प्रश्न आयोग नेहमी विचारत असतं। तर मी गेल्या 15 वर्षापासून इतिहास विषयाचं अध्यापन करत असताना ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या आपल्या अडचणी असतात का अभ्यास कसा करावा इथपासून आपण त्या विषयाला सुरुवात करतो। तर इतिहासामध्ये जास्तीत जास्त मार्क आपल्याला कसे गेन करता येतील या पद्धतीने आपण तो प्रत्येक एक टॉपिक अभ्यासत असतो। असं करत असताना प्रत्येक विषयाचा प्रत्येक टॉपिक वाईज आयोगाने या अगोदर कसे कसे प्रश्न विचारलेले आहेत यांचाही आपण संदर्भांचा अभ्यास करतो आणि मग त्यांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न आपण करत असतो। तर जाऊया आपल्या मुख्य टॉपिककडे। आजचा जो विषय असणार आहे तो आपला असेल जहाल कालखंड आणि जहाल कालखंडाचा अभ्यास करत असताना त्याची पार्श्वभूमी काय, कशा पद्धतीने तो आपण अभ्यासतो, आयोग त्याच्यावर कसे प्रश्न विचारतात याकडे सुरुवातीला आपल्याला लक्ष द्यायचं आहे। तर जहाल कालखंड म्हणजे स्वातंत्र्य कालखंडातला एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे। कारण स्वातंत्र्य आंदोलन जे काय आपण भारताचा अभ्यासतो त्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये एकूण 3 टप्पे आहेत। याच्या अगोदरच आपण चर्चा झालेली आहे, मावळा कालखंड, जहाल कालखंड आणि गांधीयुगाचा कालखंड। तर पैकी आजच्या तासाला आपण जो जहाल कालखंड अभ्यासणार आहोत त्यावर आयोगाने या अगोदर कसे प्रश्न विचारलेले आहेत एकदा यांचा गोषवारा घेऊ आणि मग आपल्या टॉपिककडे वळूया। तर पहिला प्रश्न तुम्हाला तलाठीच्या एक्झाम मध्ये तुम्हाला दिसेल 2016 मध्ये आलेला हा प्रश्न आहे की टिंब या वर्षामध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेस दरम्यान लखनौ करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती। आपल्या लक्षात येईल की हा जो प्रश्न आहे हा लखनौ करारावर विचारलेला दिसतो आणि मग लखनौ करार कधी झाला असा तो सरळ सरळ प्रश्न आहे, पण प्रश्नाची रचना जर तुम्ही समजून घेतली तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी आयोग म्हणतोय की लखनौ करारावर स्वाक्षरी कधी करण्यात आली, हो की नाही। मग स्वाक्षरी त्याच वेळी करण्यात आली ज्यावेळी तो लखनौ करार झाला आणि लखनौ करार करण्यात आला होता 1916 मध्ये। लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून काँग्रेस आणि मुस्लिम लीग असेल किंवा मवाळ आणि जहालवादी जे काही गट होते जे एकमेकांपेक्षा एक वेगळं राजकारण पूर्व पाहत होते, पण टिळकांना त्याची गरज वाटली की सगळ्यांनी एकत्रित येऊन राजकारण करावं, ब्रिटिशांना जोरदार प्रत्युत्तर द्यावं। तर ह्या सगळ्या गरजांमधून त्यांनी लखनौ करार घडून आणला आणि मग 1916 मध्ये हा लखनौ करार झाला। दुसरा प्रश्न बघा, लोकमान्य टिळकांशी संबंधित असलेल्या खालील घटनांची कालानुक्रमे रचना करा। म्हणजे हा सुद्धा प्रश्न जो आहे तो लोकमान्य टिळकांशी संबंधित आहे म्हणजेच जहाल कालखंडावर। यामध्ये साराबंदी मोहीम, गणेशोत्सव, त्यानंतर होमरूल लीग आणि शिवाजी उत्सव असे 4 पर्याय देण्यात आलेले आहेत आणि ह्या सर्वच्या सर्व घटना आपल्याला जहाल कालखंडातील ज्या आहेत त्या कालानुक्रमे लावायचे। पुढचा प्रश्न बघा, पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिसेल की टिंब या मुख्य उणीव म्हणजे टिंब कायद्याची किंवा आंदोलनाची मुख्य उणीव म्हणजे यात मुसलमानांचा विशेष करून मुसलमान शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळवता आला नाही। म्हणजे सर्वसाधारणपणे प्रश्न असा आहे की कोणत्या आंदोलनामध्ये मुस्लिम शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळालेला नव्हता। पर्याय आहेत भारत छोडो आंदोलन, दांडी यात्रा, त्यानंतर स्वदेशी चळवळ आणि त्यानंतर शेतकरी चळवळ। तर या 4 आंदोलनांपैकी कुठल्या तरी एका आंदोलनामध्ये आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे की शेतकरी आणि विशेषतः मुस्लिम शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळालेला नव्हता। हा सुद्धा प्रश्न आपल्या जहाल कालखंडाशी निगडीत आहे आणि ते जे आंदोलन आहे ते सुद्धा आपलं आहे स्वदेशीचं आंदोलन। तर अशा पद्धतीने आपल्याला ते स्वदेशी आंदोलन पण पुढे अभ्यासायचं आहे, लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून झालेलं। पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न असा आहे, जो स्वदेशीसाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी टिंब यांची श्रद्धा होती। पुढचे ऑप्शन आहेत वीर सावरकर, जोसेफ मॅझेनी, तिसरं गॅरिबोल्डी आणि चौथं लोकमान्य टिळक। तर अशा पद्धतीचे प्रश्न वेगवेगळ्या एक्झाम मधून आयोगाने विचारलेले आपल्याला दिसतात आणि या माध्यमातून आपल्याला अभ्यास करायचा आहे। यानंतर जो टॉपिक आपण बघणार आहोत त्या टॉपिक मधून या सर्व प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळणार आहेत। कशा पद्धतीने ते लक्षात ठेवायचं याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। बघूया, जहाल कालखंड अभ्यासण्या अगोदर त्याची जी पार्श्वभूमी आहे की जहाल कालखंडाच्या येण्या अगोदर त्याच्या अगोदर जो मावळा कालखंड होता कालखंडानुसार त्याची एक थोडीशी माहिती देऊ आणि मग आपण पुढे जाऊया। तर जो आपलं स्वातंत्र्य आंदोलन आहे त्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जे आपलं स्वातंत्र्य आंदोलन आहे त्या स्वातंत्र्य आंदोलनाचा संपूर्ण अभ्यास करताना आपण 3 टप्प्यामध्ये त्याचा अभ्यास करतो।
पहिला जो कालखंड आहे तो आहे मवाळ कालखंड. त्यानंतर दुसरा जो कालखंड आहे त्याला आपण जहाल कालखंड म्हणतो आणि त्यानंतर तिसरा कालखंड येतो गांधी युगाचा कालखंड. मवाळ कालखंड काँग्रेसची भारतामध्ये जी स्थापना झाली त्या स्थापनेपासून आपण मवाळ कालखंड अभ्यासायला सुरुवात करतो, म्हणजेच 1885 पासून तर 1905 पर्यंत. 1905 ला बंगालची फाळणी झाली आणि आपल्या विचारसरणीमध्ये आपल्या नेतृत्वामध्ये सुद्धा बदल झाले आणि मग त्याच्यामुळे पुढे जे काही नेतृत्वकर्ते आले तर त्यांचे जे विचार होते ते अधिक जहाल होते आणि म्हणून त्याच्यानंतरच्या कालखंडाला आपण जहाल कालखंड म्हणून ओळखतो आणि त्याचा कालखंड सुरू होतो 1905 पासून तर 1920 पर्यंत. यानंतर जो गांधी युगाचा कालखंड आहे तर ऑब्व्हियसली गांधीजींच्या आगमनानंतर आपण गांधी युगाच्या अभ्यासाला सुरुवात करतो, म्हणजेच 1920 पासून तर भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे 1947 पर्यंतचा कालखंड हा आपल्या स्वातंत्र्य आंदोलनाचा तिसरा टप्पा अर्थात गांधी युगाचा कालखंड असतो. आजच्या तासाला आपण जो जहाल कालखंड अभ्यासणार आहोत त्या जहाल कालखंडामध्ये प्रामुख्याने लोकमान्य टिळकांनी संपूर्ण भारताचं राजकीय नेतृत्व केलेलं आपल्याला दिसतं. कारण हे तीनही कालखंड जे काही आहे त्या तीनही कालखंडाचे विचार वेगवेगळे आहेत आणि त्या कालखंडामध्ये ज्या विचारवंतांनी आपले विचार प्रभावीपणे लोकांसमोर मांडले तर त्यावरून सुद्धा या कालखंडाची ओळख आहे. मवाळ कालखंडाला आपण गोखले युग असं म्हणतो, तर जहाल कालखंडाला टिळक युग असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हा तिसरा जो कालखंड आहे तो गांधीजींच्या नावाने ओळखला जातो कारण त्या विचारांवर त्या कालखंडावर गांधीजींचा प्रभाव होता. मग हा जो टिळकांचा युग आहे तर या ठिकाणी टिळकांचे जे काही विचार होते ते इंग्रजांच्या प्रशासनाला विरोध करण्यासाठी जास्त अग्रेसिव्ह अशा प्रकारचे होते आणि मग त्याच्यामुळे हा जो कालखंड आहे हा जहाल कालखंड म्हणून इथे आपण ओळखत असतो. तर सगळ्यात पहिला मुद्दा जो आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचा आहे तो म्हणजे जहाल कालखंडाचा उदय का झाला, कारण त्याची कारणं अतिशय महत्वाची आहे. आयोगाने याच्या अगोदर जहाल कालखंडाची उदय का झाला किंवा त्याच्यावरची जी कारणं आहेत यावर सुद्धा प्रश्न विचारलेले दिसतात. बघूयात आपण जहाल कालखंड, ज्यालाच पुन्हा एकदा दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं नवराष्ट्रवाद. हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आयोग कोणत्याही प्रकारे दुसरं नाव देऊन सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतो, तर कन्फ्युज व्हायचं कारण नाही. इथे नवराष्ट्रवाद कोणत्या कालखंडाला म्हटलं जातं तर जहाल कालखंड. 1905 ते 1920 या कालखंडाला जहाल कालखंड म्हणतो आपण, हे सुद्धा अभ्यासलं. यानंतर जहालवाद उदयाची कारणे. सगळ्यात पहिलं जे कारण आहे जहालवाद उदयाचं ते आहे मावळवादी किंवा काँग्रेसचे जे काही उदारमतवादी होतं त्या उदारमतवादी धोरणांना जहाल कालखंडातल्या विचारवंतांनी आणि त्यांचे जे काही फिलॉसॉफर्स होते त्यांनी विरोध केला. सगळ्यात महत्वाचं काय होतं, मवाळ कालखंडाच्या विचारांना उदारमतवादी जे काही विचार होतात तर उदारमतवादी जेव्हा विचार असतात ते आपल्या राष्ट्राच्या जडणघडणीसाठी किंवा स्वातंत्र्य आंदोलनासाठी फार महत्वाचे असतात. पण तरी सुद्धा जहाल कालखंडामध्ये या उदारमतवादी विचारांना का विरोध झाला असाच प्रश्न याच्यामधून माध्यमातून निर्माण होतो. मग मवाळ कालखंडातील जे काही विचारवंत होते मग ते गोपाळकृष्ण गोखले असू द्यात किंवा दिनशा वांछा असू द्यात, फिरोजशाह मेहता असू द्यात, अशा प्रकारचे जे काही सगळे विचारवंत आहेत या विचारवंतांचे जे काही विचार होते त्याचा बेस काय आहे तर त्यांचा इंग्रजी प्रशासनावर, त्यांच्या न्यायबुद्धीवर आणि त्यांच्या उदारमतवादावर विश्वास होता. म्हणजे इंग्रजांचं प्रशासन हे भारतावर केलेले उपकार आहेत, ईश्वरी वरदान आहे अशा पद्धतीचे त्यांचे विचार होते आणि मग त्यामुळे ज्या काही राजकीय सुधारणा आपल्याला मिळवायच्या आहेत ते इंग्रजी प्रशासनामध्ये राहूनच मिळवायच्या आहेत या गोष्टीवर त्यांची श्रद्धा होती. आणि मग त्यामुळे 1885 पासून तर 1905 पर्यंतच्या आपल्या 20 वर्षाच्या राजकारणामध्ये मवाळवाद्यांनी इंग्रजांच्या विरोधात कोणतंही आंदोलन केलेलं आपल्याला दिसत नाही, कारण त्यांच्या राज्यव्यवस्थेवर, त्यांच्या लोकशाही किंवा उदारमतवाद जे काही धोरणं होती, जी काही मूलभूत तत्व होती त्या मूलभूत तत्वांवर मवाळवाद्यांचा विश्वास होता आणि त्यामुळे ब्रिटिश प्रशासनाच्या विरोधात एखादं आंदोलन करणे म्हणजे राष्ट्रद्रोह करणे इथपर्यंत त्यांच्या विचारांची मजल होती. आणि मग त्यामुळे या सुरुवातीच्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये एकही आंदोलन झालेलं आपल्याला दिसत नाही. आणि मग अर्ज विनंत्या करून, शिष्टमंडळ पाठवून, आपल्या वर्तमानपत्रातून काही माहिती छापून आणून अशा पद्धतीनं त्यांनी इंग्रजांचं लक्ष आपल्या आंदोलनाकडे खेचून घेतलं आणि मवाळवाद्यांनी हळूहळू एक एक करत त्यांनी आपले राजकीय सुधारणा मिळवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. पण गांधीजींचा जो काही कालखंड आहे 1905 पासूनचा, या कालखंडामध्ये मुख्य बदल जो आपल्या विचारांमध्ये झाला की तो आपल्या विचारांना कृतीची आवश्यकता आहे. की जर आपण एखादी मागणी इंग्रजांच्या समोर मांडली तर त्यानंतर जर इंग्रजांनी त्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर त्यानंतर आपण काय ऍक्शन करणार आहोत, कोणती कृती असेल की जेणेकरून आपण इंग्रजांवर दबाव टाकू शकू की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत, त्याच्या कालखंडाला अनुसरून आहेत आणि त्या मागण्या तुम्ही पूर्ण केल्या पाहिजे. तर अशा पद्धतीनं जो काही विचार बदलला तो जहाल कालखंडामध्ये बदलला. लोकमान्य टिळक हे त्याचे प्रमुख नेते मानले जातात आणि मग त्यांनी सर्वात अगोदर जे धोरणाला विरोध केलं ते होतं काँग्रेसचं उदारमतवादी धोरण.
लोकमान्य टिळकांच्या मताप्रमाणे काँग्रेसचं जे काही उदारमतवादी धोरण आहे ते काहीही उपयोगाचं नाही, कारण इंग्रज हे या ठिकाणी राज्य करायला आलेले आहेत, राज्य उपभोगायला आलेले आहेत, जास्तीत जास्त संपत्ती कमवायला आलेले आहेत आणि त्या पद्धतीने ते प्रयत्न सुद्धा करताना दिसतात. त्यांचा प्रत्येक एक दृष्टिकोन हा साम्राज्यवादी दृष्टिकोनातून फुलत गेलेला दिसतो आणि मग त्यामुळे त्यांच्या न्यायबुद्धीवर विश्वास ठेवून आपल्याला चालणार नाही, त्यांच्या उदारमतवादी धोरणांवर विश्वास ठेवून चालणार नाही. कारण इंग्लंडमध्ये लोकशाही तत्व जरी पाळली जात असली तरी भारतामध्ये आल्यानंतर लोकशाही तत्व हे जाणीवपूर्वक त्यांनी लांब ठेवलेलं आहे, ही गोष्ट लोकमान्य टिळक पटवून देतात आणि मग त्यामुळे ते विरोध करतात की त्यांच्या न्यायबुद्धीवर विश्वास ठेवून चालणार नाही, तर आपल्याला जे काही राजकीय अधिकार मिळवायचे आहेत ते सर्वच्या सर्व राजकीय अधिकार आपल्या प्रयत्नांतूनच आपल्याला मिळवावे लागतील. आणि मग त्यामुळे काँग्रेसचं जे काही उदारमतवादी धोरण किंवा इंग्रजी प्रशासनावर विश्वास ठेवण्याचं जे काही धोरण आहे त्या धोरणावर जहाल कालखंडामध्ये प्रचंड टीका करण्यात आली. जहाल कालखंडाचा उदय होण्यामागे दुसरं एक महत्वाचं कारण जे काय आहे ते मावळवाद्यांचे ध्येय धोरणांबद्दल असलेली अनिश्चितता. कारण मावळवाद्यांचा कालखंड हा छोटा कालखंड नाही, 20 वर्षाचा तो कालखंड, ज्या कालखंडामध्ये मवाळवादी जे काही विचारवंत होते त्यांच्या ध्येय धोरण असे निश्चित झालेले नव्हते किंवा ध्येय धोरणामध्ये अनिश्चितता होती. का अनिश्चितता होती? कारण हा सुरुवातीचा कालखंड आहे. जेव्हा एखादी संघटना स्थापन होते तेव्हा ती संघटना स्थापन झाल्यानंतर सुरुवातीचा काळ ती संघटना तग धरत असते, सुरुवातीचा काळ ती संघटना मजबूत होण्यात जात असतो आणि नंतर हळूहळू ती संघटना रिझल्ट द्यायला सुरुवात करते. तर काँग्रेसची जेव्हा 1885 मध्ये स्थापना झाली त्यानंतर काँग्रेसला सुद्धा आपला पाया भक्कम करणं गरजेचं होतं आणि मग त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये एकदमच इंग्रजांना विरोध करून चालणार नव्हता असा विश्वास मावळवाद्यांचा होता आणि यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जे काही मिळेल त्याच्यात समाधान मानणं एवढा मावळवाद्यांचा दृष्टिकोन आपल्याला दिसतो. इंग्रजांना आपण कशा पद्धतीने विरोध करायला पाहिजे किंवा आपल्या राजकीय मागण्यांना कृतीची कशी जोड द्यावी या सगळ्याच बाबतीमध्ये अनिश्चितता होती आणि मग त्यामुळं या सर्व धोरणांवर मवाळवाद्यांच्या या नरम धोरणांवर जहालवाद्यांनी वेळोवेळी टीका आपल्याला केलेली दिसते. तिसरं कारण जहालवादाच्या उदयाचं आपल्याला सांगता येईल 1892च्या कायद्याने केलेली निराशा. मित्रांनो, इंग्रजांनी आपलं प्रशासन भारतामध्ये घट्ट करण्यासाठी जे वेगवेगळे कायदे केले त्या 1857च्या कायद्यानंतरचा एक काउन्सिल ऍक्ट आहे 1892चा काउन्सिल ऍक्ट आणि मवाळवाद्यांनी 1885 पासून आपल्या राजकारणात सनदशीर राजकारणाला सुरुवात केलेली दिसते. 1885 ते 1992 हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये काँग्रेसने प्रत्येक वर्षी अधिवेशनं घेऊन वेगवेगळ्या सभा घेऊन इंग्रजांसमोर अनेक मागण्या आपल्या मांडल्या होत्या आणि या मागण्या मांडत असताना त्यांनी ज्या अनुकूल अशा भारताचं प्रशासन भारतीयांकडे येण्याच्या दृष्टीने ज्या काही मागण्या केलेल्या होत्या अशापैकी कोणतीही मागणी ब्रिटिशांनी आतापर्यंत पूर्ण केलेली नव्हती आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर 1892चा जो काउन्सिल ऍक्ट झाला हा काउन्सिल ऍक्ट अतिशय महत्वाचा आहे. काउन्सिल ऍक्टच्या माध्यमातून काँग्रेसच्या मवाळवाद्यांना असं वाटत होतं की आता आपल्या मागण्या त्या माध्यमातून भरपूर मोठ्या प्रमाणावर मंजूर होती आणि जहालवादी टीका करण्याची संधी शोधत होती की मवाळवाद्यांच्या राजकारणाला विरोध करत असताना जर 1892च्या कायद्यातून अपेक्षित आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर म्हणण्यात त्यांना टीका करायला ती मिळणार होती. मग 1892च्या कायद्याने नेमकं काय साध्य झालं या ठिकाणी? तर इंग्रजांनी जो 1892चा काउन्सिल ऍक्ट केला त्या काउन्सिल ऍक्टनुसार पहिल्यांदाच भारतीय लोकांना आता मतदानाच्या द्वारे प्रांतिक विधिमंडळ असेल किंवा केंद्रीय विधिमंडळ असेल त्याच्यावर घेण्यात येणार होतं. याच्या अगोदरचा कोणत्याही कायद्याद्वारे किंवा याच्या अगोदरच्या प्रशासनाच्या सोयीप्रमाणे प्रांतिक आणि विधिमंडळामध्ये केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळामध्ये कोणत्याही प्रकारे भारतीयांना स्थान दिलं जात नव्हतं. हा तो पहिला कायदा आहे की जेणेकरून भारतीयांना विधिमंडळामध्ये स्थान मिळालं. मग ही तर गोष्ट अत्यंत पॉझिटिव्ह आहे की भारतीयांना कायदे मंडळामध्ये ज्या ठिकाणी कायदे केले जातात तयार करण्याची प्रोसेस होते, विचार विनिमय केला जातो, टीका टिप्पणी केली जाते, अशा ठिकाणी भारतीयांना स्थान मिळणं ही तर प्रचंड पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण इंग्रजांनी हा अधिकार भारतीयांना देत असताना मध्ये कुंटी मारून आपल्याला ठेवलेली दिसते ती अशी की जरी त्यांना 1892च्या कायद्याने मतदानाद्वारे विधिमंडळामध्ये त्यांना सामील करून घेतलं जाणार होतं तरी सुद्धा त्यांना अनेक महत्वाच्या संदर्भामध्ये फक्त चर्चा करण्याचा अधिकार होता, मतदानाचा नाही. म्हणजे उदाहरणार्थ 1892 नंतर जे काही सगळे अर्थसंकल्प केंद्रीय विधिमंडळामध्ये मांडले जाणार होते त्या केंद्रीय अर्थसंकल्पांवर चर्चा करण्याचा अधिकार भारतीय प्रतिनिधींना होता, त्याच्यावर सूचना करण्याचा अधिकार भारतीय प्रतिनिधींना होता. पण जेव्हा मतदान करण्याची वेळ येते तेव्हा मात्र भारतीयांना मतदानाचा अधिकार नव्हता. म्हणजेच प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे पण उपप्रश्न ते विचारू शकत नव्हते. अशा पद्धतीनं अधिकार दिले पण हातचं राखून ठेवलं. अशा पद्धतीने इंग्रजांनी भारतीयांना अधिकार दिले पण ते फक्त नावाचे होते. आणि मग त्याच्यामुळे मवाळवादी जे काही कालखंडातले विचारवंत आहेत 1892च्या कायद्याला आपलं यश मानतात, मात्र जहालवादी त्याच्यावर टीका करतात की इंग्रजांनी आपल्याला फसवलं.
इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर, त्यांच्या उदारमतवादावर गेल्या अनेक वर्षामध्ये आपण जो विश्वास ठेवतो आहे, मग कायद्यामधून त्यांनी त्या पद्धतीच्या सुधारणा आपल्याला केल्या पाहिजेत असं उघड उघड सगळ्यांचं मत आहे. पण या ठिकाणी 1892 ने त्या कायद्याने पुन्हा एकदा जहालवाद्यांची आणि भारतीयांची निराशा केली आणि त्यामुळे जहालवादी या गोष्टीवरून सुद्धा मवाळ कालखंडांवर टीका करतात. पुढे आहे आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत. आर्थिक निस्सारणाच्या सिद्धांताच्या माध्यमातून दादाभाई नौरोजी यांनी 1905च्या दरम्यान आपल्या भारतातून इंग्रज कशा कशा पद्धतीने संपत्ती भारताच्या बाहेर लुटून नेत आहेत ह्या सगळ्या संदर्भात लेखन केलेलं दिसतं. फक्त दादाभाई नौरोजीच नाही तर न्यायमूर्ती रानडे, रमेशचंद्र दत्त यासारखे समकालीन जे काही विचारवंत आहेत त्यांनी आर्थिक बाबतीतून भारत कसा नागवला जात आहे किंवा इंग्रज भारताला कसं लुबाडत आहेत या सगळ्या गोष्टी मांडल्या. आणि मग त्यामुळे इंग्रजांचं जे काही साम्राज्यवादी धोरण होतं, त्यांनी जे काही भारताला आर्थिक गरीब करण्याचं धोरण जे काही अवलंबलं होतं, जास्तीत जास्त नफा कमवण्याचं त्यांचं जे काही धोरण होतं ते भारतीयांसमोर आता उघड होत चाललं होतं. आणि याही माध्यमातून जहालवाद्यांना संधी मिळाली की त्यांनी इंग्रजांना टार्गेट करत असताना मवाळवाद्यांवर सुद्धा टीका केलेली दिसते. आणि ही ती सगळी कारणं आहेत ज्यामुळे जहालवाद उदयाची जी पार्श्वभूमी आहे ती त्या ठिकाणी निर्माण झाली. 1896-97 या कालखंडामध्ये घडलेले भयंकर दुष्काळ आणि साथीचे रोग, या दरम्यानच्या कालखंडामध्ये जे काही साथीचे रोग आले किंवा जे काही दुष्काळ झाले या सगळ्यांमध्ये आपल्याला सरकारचं जे उदासीन धोरण दिसतं, या उदासीन धोरणांमुळे सुद्धा मवाळ कालखंडातल्या राजकारणावर जहालवादी टीका करताना आपल्याला दिसतात. काय झालं की 1896-97च्या काळामध्ये भारतामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला होता. त्याच पद्धतीचा दुष्काळ महाराष्ट्रात सुद्धा पडलेला होता आणि महाराष्ट्रामध्ये 96-97च्या दरम्यान दुष्काळाच्या अंतर्गत 1,73,000 लोकांचा मृत्यू झालेला होता. पण या बाबतीमध्ये दुष्काळ निवारण करण्यासाठी ब्रिटिश प्रशासनाने काय केलं तर ब्रिटिश प्रशासनाकडून कोणताही प्रयत्न केलेले आपल्याला दिसत नाही. या उलट ब्रिटिश प्रशासनाने दरम्यानच्या काळामध्ये 3 वेळा दिल्ली दरबार भरवला. जे 3 दिल्ली दरबार झाले ते अशाच प्रसंगांमध्ये भरलेले दिसतात. त्यापैकी पहिला जो दिल्ली दरबार आहे 1877 साली लॉर्ड लिटन याच्या कालखंडामध्ये झालेला पहिला दिल्ली दरबार आपल्याला याच पार्श्वभूमीवर दिसतो की संपूर्ण भारतामध्ये दुष्काळ पडलेला आहे, मात्र इंग्रज प्रशासन लॉर्ड लिटनच्या अध्यक्षतेखाली दिल्लीला राणीचा दरबार त्यांनी भरवलेला होता. आणि या दिल्ली दरबाराच्या माध्यमातून जी काही एलिझाबेथ राणी होती त्या राणीला आपल्या भारताची सम्राज्ञी म्हणून घोषित करण्यात आलं आणि त्या प्रशासनावर किंवा त्या प्रोग्रामवर भरपूर मोठा खर्च करण्यात आला. म्हणजे हा विरोधाभास होता की संपूर्ण भारत दुष्काळग्रस्त आहे, साथीच्या रोगांनी थैमान घातलेलं आहे, मात्र इंग्रज आपल्या समारंभांवर आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांवर प्रचंड पैसा उधळत आहे. आणि या गोष्टींमुळे सुद्धा मवाळवादी कालखंडातले जे काही विचारवंत आहेत त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. आणि पुढच्या कालखंडामध्ये मग अशाच पद्धतीने आपण बघतो की जहालवाद्यांनी आणखी जहालपणे आपले विचार एक्सप्रेस करायला सुरुवात केली. पुढच्या कारणांमध्ये पुढचं कारण आहे बघा, आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये किंवा आयर्लंडच्या माध्यमातून इंग्लंडच्या विरोधात जी होम रूल लीग या ठिकाणी सुरू झालेली होती त्या होम रूल लीगचा आपल्याला अभ्यास याच्या माध्यमातून करता येतो. पुढचं जे कारण आहे ते आहे आयर्लंडमध्ये इंग्लंड विरुद्ध जी होम रूल लीग चळवळ सुरू होती त्या होम रूल लीगच्या माध्यमातून इंग्रजांच्या विरुद्ध आपण एखादं आंदोलन करू शकतो याचा जो विश्वास आहे हा विश्वास भारतीयांमध्ये निर्माण झाला. म्हणजे आयर्लंड हा जो देश आहे आजचा जरी वेगळा देश असला तरी त्यावेळी जे ग्रेट ब्रिटन राज्य होतं किंवा ग्रेट ब्रिटनचं जे काही संपूर्ण स्टेट आहे प्रॉपर त्यामध्ये आयर्लंडची भूमी येत होती. आणि आयर्लंडच्या लोकांनी म्हणजेच आयरिश लोकांनी बेसिक इंग्लंड या राज्याविरुद्ध होम रूल लीगची चळवळ सुरू केलेली होती. होम रूल चळवळ त्यांनी सुरू केलेली होती. त्यांना स्वतःचे कायदे स्वतः करायचे होते, स्वतः वेगळं ते आपलं स्वतःचं प्रशासन मागत होते. आणि म्हणून इंग्रजांच्या विरुद्ध त्यांच्याच राष्ट्रामध्ये एक जन आंदोलन सुरू आहे ही गोष्ट सुद्धा जहालवाद्यांना प्रेरणा देण्यासाठी पुरेसी होती. त्याच्यानंतर ज्या आंतरराष्ट्रीय घटनांनी आंतरराष्ट्रीय घटनांनी जहाल कालखंड तयार होण्यामागच्या पार्श्वभूमीवर प्रभाव टाकला अशा या 2-3 घटना आपण बघू शकतो. या ठिकाणी चीन मधलं बॉक्सर बंड, त्याच्यानंतर जपानने रशियाचा केलेला पराभव, त्याच्यानंतर एबेसिनियामध्ये इटलीचा झालेला पराभव, या 2-3 गोष्टी आहे की त्यामुळे सुद्धा जहाल कालखंड तयार होण्यास मदत झाली. ती कशी आपण बघूया की चीनमध्ये जे बॉक्सर बंड झालं, चीन हे आशिया खंडातील राष्ट्र आहे आणि आशिया खंड हा युरोपियन खंडांना विरोध करू शकत नाही ही जी एक मानसिकता होती ही मानसिकता या 2-3 घटनांनी तिथे डावललेली आपल्याला दिसते.
चीनमध्ये सुद्धा जे बॉक्सर बंड झालं त्या माध्यमातून आपण बघतो की जे परकीय व्यक्ती आहेत प्रामुख्याने इंग्रज, या इंग्रजांना झालेला हा विरोध होता आणि त्यामुळे मग आशिया खंडातल्या आशियाई लोकांना ही जी काही भावना होती की आपण युरोपियनांचा विरोध करू शकत नाही, ही भावना त्या ठिकाणी डावलली गेली. त्यांना कॉन्फिडन्स आला की आपण सुद्धा युरोपियनांना विरोध करू शकतो. त्यानंतर जर पुढचं उदाहरण आहे जपान आणि रशियाचं जे काही युद्ध झालं, त्या युद्धामध्ये रशियाचा झालेला पराभव. हे जे काही युद्ध आहे हे युद्ध झालं 1905 मध्ये. 1905 मध्ये छोट्याशा साम्राज्य विस्ताराच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर रशिया हे बलाढ्य मोठं साम्राज्य होतं. त्यावेळी ते सोव्हिएत रशिया आहे आणि जपान हे आशिया खंडातलं एक छोटंसं राष्ट्र आहे. पण साम्राज्यवादी दृष्टिकोनातून जरी रशिया मोठं असलं तर जपानने मात्र 1905 मध्ये रशिया सारख्या बलाढ्य म्हणजे जगातल्या सर्वात मोठ्या देशावर त्यांनी आक्रमण केलं आणि त्या आक्रमणामध्ये जपानला यश मिळालं. मग रशियाचा जो काही प्रादेशिक विकास झालेला आहे तो सगळा भाग युरोप खंडामध्ये, म्हणजे रशिया जरी आशिया आणि युरोप या दोन्ही खंडामध्ये त्याचा विस्तार असला तरी ते प्रामुख्याने आपण युरोपियन देश म्हणूनच त्याची ओळख आहे. आणि म्हणून एका आशियाई राष्ट्राने एखाद्या युरोपियन राष्ट्राचा पराभव करण्याचा हा पहिला प्रसंग आहे. आणि साम्राज्यवादी दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर रशिया हे प्रचंड मोठं आहे विस्ताराने आणि जपान हा छोटासा प्रदेश आहे. तरी सुद्धा आशियाई राष्ट्र युरोपियन राष्ट्रांचा पराभव करू शकतो, हा जो कॉन्फिडन्स आहे हा या माध्यमातून आपल्याला आलेला दिसतो. आणि मग त्यामुळे ही सुद्धा घटना जहालवादाच्या उदयास कारणीभूत ठरते. पुढे ॲबेसिनिया या ठिकाणी इटलीचा एडोवा युद्धामध्ये झालेला पराभव हे सुद्धा कारण महत्वाचं आहे. ॲबेसिनिया हे आफ्रिकन राष्ट्र आहे आणि एका आफ्रिकन राष्ट्राने युरोप खंडाचा पराभव करण्याची ही सुद्धा पहिलीच घटना. एडोवाचं जे काही युद्ध झालं, या एडोवाच्या युद्धामध्ये इटलीचा विरोध करत असताना ॲबेसिनियन लोकांनी आपली जी चतुसूत्रे आहेत त्यामधली 3 जी धोरणं आहेत बेसिक, ती महत्वाची धोरणं आपल्याला या एडोवाच्या युद्धामध्ये ॲबेसिनियन लोकांनी सुरुवातीला वापरलेली दिसतात. म्हणजे आपल्याकडे लोकमान्य टिळकांनी चतुसूत्री मांडली आणि त्यानंतर चतुसूत्रीचा स्वीकार करून आपण स्वदेशी आंदोलन केलं किंवा वंगभंग आंदोलन केलं आणि ह्या माध्यमातून त्याचा आपण अभ्यास करतो. पण त्या चतुसूत्रीमध्ये असलेलं राष्ट्रीय शिक्षण, त्याच्यानंतर बहिष्कार आणि स्वदेशी या सगळ्या गोष्टींचा वापर करण्याचं जे काही धोरण आहे ते सुरुवातीला आपल्याला एडोवाच्या युद्धामध्ये दिसतं. आणि स्वदेशीचा वापर करून, विदेशी मालावर बहिष्कार टाकून, राष्ट्रीय शिक्षणाचा अवलंब करून एडोवाच्या या युद्धामध्ये इटली सारख्या एका युरोपियन देशाचा पराभव ॲबेसिनिया सारख्या एका आफ्रिकन राष्ट्राने केलेला दिसतो. आणि ही सुद्धा इंटरनॅशनल घटना आहे महत्वाची, की ज्यामुळे आपल्या भारतावर, त्या राजकारणावर त्याचा प्रभाव पडला आणि आपण थोड्यासा अग्रेसिव्ह विचारांकडे झुकलो की आपण सुद्धा एक आफ्रिकन राष्ट्र करू शकतो, एक आशियाई राष्ट्र करू शकतो, तर आपण का नाही करू शकत. इंग्रजांचा उघड विरोध करण्याची जी काही पार्श्वभूमी आहे ती याच्यामुळे तयार झाली असं आपण म्हणू शकतो. आणि मग जहाल कालखंडामध्ये तयार होण्यामध्ये सर्वात महत्वाची जी 2 कारणं आहेत त्या कारणांमध्ये आपल्याला सांगता येईल लॉर्ड कर्झनचं दडपशाहीचं धोरण आणि त्याने केलेली बंगालची फाळणी. म्हणजे एखादा दगड तुटत असताना जो शेवटचा घाव आपण म्हणतो की ज्याने तो दगड फुटतो, तर त्याच्या अगोदरचे जे काही घाव असतात ते सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. तर हे सगळे जे काही धोरण आहेत ते अगोदरचे घाव आपण म्हणू शकतो आणि ज्या घावाने दगड दुभंगला असा हा घाव म्हणजे बंगालची फाळणी. लॉर्ड कर्झनची नेमणूक जी काही झाली त्याच्या नेमणुकीनंतर त्याचा पुढचा 5-6 वर्षाचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये त्याने अनेक कायदे केले आणि त्या कायद्यांनुसार भारतीय प्रशासनामध्ये जे काही समाविष्ट असलेली मंडळी आहे किंवा भारतीय आंदोलनामध्ये जे काही समाविष्ट असलेली मंडळी आहे ते ब्रिटिश प्रशासनावर कोणत्याही प्रकारचं टीका करू शकत नव्हते. वर्तमानपत्रातून असतील किंवा इतर बाबतीतून असतील कोणत्याही प्रकारे इंग्रजांवर टीका केली जाऊ शकत नव्हती. अशा पद्धतीचे अन्यायकारक कायदे लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झालेले होते आणि म्हणून त्याने जे दडपशाहीचं धोरण इकडे अवलंबलेलं होतं त्यामुळे भारतीयांमध्ये असंतोष वाढत होता. आणि अपेक्षित होतं की मवाळवाद्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विरोध केला पाहिजे. पण मवाळवाद्यांचं जे धोरण आहे की इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर, त्यांच्या उदारमतवादी धोरणांवर त्यांचा विश्वास होता. त्यांना विश्वास होता की आज ना उद्या इंग्लंडचे राजे किंवा इंग्लंडची राणी आपलं म्हणणं ऐकून घेईल आणि आपल्याला राजकीय सुधारणा देईल. पण त्यांचं उदारमतवादी धोरण या ठिकाणी काहीही काम करत नव्हतं, कारण लॉर्ड कर्झनने जे काही आपलं दडपशाहीचं धोरण या ठिकाणी अवलंबलं होतं त्यामुळे भारतीयांच्या सर्वसामान्य जे काही आपले अधिकार असतात, मूलभूत अधिकार, ते सुद्धा हिरावले जात होते. 1905 मध्ये झालेली बंगालची फाळणी हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. यानंतर मात्र उघडपणे जे जहालवादी विचारवंत आहेत त्यांनी आपले विचार मांडायला सुरुवात केले, कारण ही बंगालची फाळणी म्हणजे आजपर्यंतच्या 20 वर्षाच्या राजकारणामध्ये मवाळवाद्यांनी इंग्रजांवर ठेवलेल्या विश्वासाचा विश्वासघात होता. म्हणजे त्यांनी जो काही विश्वास या ठिकाणी ठेवलेला होता की आज ना उद्या आपल्याला ते अधिकार मिळतील, तर त्याचा सर्वांचा विश्वासघात झाला बंगालच्या फाळणीतून. आणि यानंतर मात्र जहालवादी अग्रेसिव्ह झाले आणि त्यांनी आपले विचार पुढे मांडायला सुरुवात केली.
बंगालची फाळणी झाली 1905 मध्ये आणि मग 1905 पासूनचा पुढचा जो काही कालखंड आहे त्या कालखंडावर प्रामुख्याने लोकमान्य टिळकांचा प्रभाव दिसतो, म्हणजेच यानंतरचा कालखंड हा जहाल कालखंड म्हणून उदयास आलेला आपल्याला दिसतो. बघूयात आपण बंगालची फाळणी कशी झाली आणि त्याचा सर्वांचं पूर्ण राजकारणावर किंवा आपल्या मुख्य प्रवाहावर कसा इम्पॅक्ट पडला. पुढचा जो मुद्दा आपण बघणार आहोत तो आहे बंगालची फाळणी. बंगालची फाळणी ज्या कालखंडामध्ये झाली तो कालखंड म्हणजे 1905 चा कालखंड. लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये बंगालची फाळणी झाली असं आपण म्हणतो. लॉर्ड कर्झनने जरी बंगालची फाळणी केली असली तर त्याच्या मागची जी मूळ कल्पना आहे किंवा विचार जे काही आहे किंवा त्याच्या मागचं जे काही प्लॅनिंग ऑन पेपर जे तयार झालं ते कोणी केलं, कशा पद्धतीने बंगालची फाळणी भारतामध्ये करण्यात आली, या दृष्टिकोनातून काही मुद्दे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आयोगाने जर प्रश्न विचारले तर या पद्धतीचे थेरॉटिकल प्रश्न सुद्धा आपल्याला, फॅक्च्युअल प्रश्न सुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर बंगालच्या फाळणीची जी मूळ कल्पना आहे, आयडिया जी काय आहे ती आयडिया सर विल्यम वॉर्ड यांच्या सुपीक डोक्यातून आलेली. म्हणजे कर्झनने जरी बंगालची फाळणी केली असली, बंगालच्या फाळणीचा करता धरता जरी लॉर्ड कर्झन होता तरी सुद्धा ही जी आयडिया होती, ही जी कल्पना होती, ही कोणाच्या डोक्यातून आलेली होती तर सर विल्यम वॉर्ड याच्या डोक्यातून. त्याच्यानंतर योजनेची प्रत्यक्षात निर्मिती कोणी केली, ऑन पेपर योजना कोणी तयार केली, कारण फाळणी करायची होती म्हणजे पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल असे दोन प्रांत तयार करायचे होते. तर त्या ठिकाणी काय काय अडचणी येऊ शकतील आणि कशा पद्धतीने आपल्याला ते डिवाइड करायचंय जेणेकरून आपले छुपे हेतू आपल्याला पूर्ण करता येतील. तर हा ऑन पेपर प्लॅन तयार करण्याचं जे काही काम आहे ते सर अँड्र्यू फ्रेझर यांनी केलं. सर अँड्र्यू फ्रेझर यांनी ते काम ऑन पेपर प्लॅन तयार करण्याचं केलं. त्याच्यानंतर सरकारच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये ते प्रसिद्ध करून त्याला अनुमती देण्याचं काम केलं लॉर्ड कर्झनने. म्हणजे ही तीन नाव आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायची. पहिलं नाव सर विल्यम वॉर्ड की ज्यांच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना आली. योजनेची निर्मिती केली सर अँड्र्यू फ्रेझर यांनी आणि त्याच्यानंतर लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली. भारत मंत्र्याच्या मंजुरीसाठी हा विषय पुढे गेला. म्हणजे सरकारच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये प्रसिद्ध केल्यानंतर पुढची जी काही स्टेप होती की हा जो कायदा त्यांनी केलेला होता हा कायदा मंजूर करायचा आहे. जसं आज आपण राज्यघटनेच्या माध्यमातून अभ्यासतो की कोणताही एक कायदा होत असताना जो राष्ट्रपतीची जी सही असते तो शेवटचा टप्पा असतो की राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर कायदा पूर्ण झाला असं आपण मानतो. तर या ठिकाणी त्याच पद्धतीची प्रोसेस होती की भारत मंत्र्याची सही झाली की तो कायदा प्रत्यक्षात येऊ शकत होता आणि म्हणून भारत मंत्र्याच्या मंजुरीसाठी पुढचा हा कायदा गेला. यावेळी भारत मंत्री होते विल्यम जॉन ब्रॉड्रिक आणि शिमला या ठिकाणाहून ते वर्किंग करत होते. तर त्या माध्यमातून मग हा जो काही मुद्दा आहे हा त्यांच्या कोर्टात गेला. त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्याच्यावर बराच वेळ घेऊन विचार केला आणि 19 जुलै 1905 या दिवशी भारत मंत्र्यांनी सुद्धा बंगालच्या फाळणीला मंजुरी देऊन टाकली. म्हणजे हा जो विषय आहे प्रसिद्धी पत्रकामध्ये छापण्याचा वगैरे हा 1903 मध्येच केलाय. म्हणजे संपूर्ण भारतीयांना प्रामुख्याने बंगालमधल्या लोकांना हे प्रसिद्धी पत्रकातून कळालं होतं की 1903 मध्येच की आता बंगालची फाळणी होणार आहे आणि तेव्हापासून जी काही बंगालच्या फाळणीला विरोध करण्याची पार्श्वभूमी आहे बंगालमध्ये ती सुरू झालेली होती. भारत मंत्र्यांनी मंजुरी दिली तो दिवस आहे 19 जुलै 1905 आणि ज्या दिवशी ही बंगालची फाळणी प्रत्यक्षात अंमलात आणली तो दिवस म्हणजे 16 ऑक्टोबर 1905. तर हा 16 ऑक्टोबर ही जी तारीख आहे ही व्यवस्थित आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आयोगाने या अगोदर याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. बंगालची फाळणी कोणत्या दिवशी झाली असा जेव्हा आपल्याला प्रश्न लक्षात ठेवायचा असतो किंवा त्याचं उत्तर जेव्हा द्यायचं असतं तेव्हा हा एक दिवस जो आहे तो महत्वाचा लक्षात ठेवायचा आहे. 16 ऑक्टोबर 1905. 16 ऑक्टोबरला बंगालची फाळणी झाली आणि या दिवसाला संपूर्ण भारतामध्ये शोक दिन म्हणून पाळलं गेलं. दुःखाचा दिवस, शोक दिन म्हणजे काय, दुःखाचा दिवस म्हणून संपूर्ण भारतामध्ये पाळला गेला. कारण मवाळ कालखंडाच्या 20 वर्षाच्या राजकारणाचा जो काही विश्वास आपण ब्रिटिश प्रशासनावर ठेवला होता त्या विश्वासाचा हा विश्वासघात होता. पाठीत खंजीर खुपसलं असं जहालवाद्यांची या ठिकाणी भूमिका तयार झाली आणि यामुळे जहालवाद निर्माण झालेला आपल्याला दिसतो. ती तारीख महत्वाची आहे 16 ऑक्टोबर आणि या 16 ऑक्टोबरला आपण शोक दिन म्हणून साजरा केला. बंगालची फाळणी कशा पद्धतीने झाली ते आपण बघूया की जो भारतातला जो काही बंगालचा प्रांत आहे त्या बंगालच्या प्रांतानुसार हा जो भारताचा नकाशा जो तुम्ही डोळ्यासमोर घेतला तर इथे हा जो बंगाल प्रांत आहे त्या बंगाल प्रांतामध्ये आजचा जो काही प्रांत आहे त्याच्यामध्ये नेमकं काय काय समाविष्ट आहे ते आपण बघूया. बंगालची फाळणी प्रादेशिक पद्धतीनं कशा पद्धतीनं झाली ते आपण सुरुवातीला बघूया. हा भारताचा नकाशा आपल्या डोळ्यासमोर आल्यानंतर तुम्हाला दिसेल की या ठिकाणी हा जो पूर्व भारत आहे या ठिकाणी हा बंगाल प्रांत आहे.
या बंगाल प्रांतामध्ये आजचे जे काही वेगवेगळे भाग आहेत हे सगळे वेगवेगळे भाग समाविष्ट होत होते. अशा पद्धतीने एवढा मोठा विस्तार होता बंगाल प्रांताचा. या बंगाल प्रांतामध्ये आजचा जो काही प्रांत आहे त्याच्यामध्ये बिहार, त्यानंतर उडीसा, आजचा पश्चिम बंगाल, त्यानंतर आजचा बांगलादेश आणि आसाम हा एवढा मोठा प्रांत होता त्या तत्कालीन काळातला बंगाल प्रांत. आणि प्रशासनाच्या दृष्टीने हा अतिशय मोठा प्रांत होता असं इंग्रजांचं म्हणणं होतं. आणि प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांनी हे दोन प्रांत विलग करायचे, वेगळे करायचा प्रयत्न केलेला होता. मग इथे तुमच्या लक्षात येईल की त्यांनी अशा पद्धतीने एक पूर्व बंगाल आणि एक पश्चिम बंगाल हे दोन प्रांत निर्माण केले. इकडचा हा जो भाग आहे हा पश्चिम बंगाल म्हणजे आजचा पश्चिम बंगाल, आजच्या पश्चिम बंगालमध्ये आजचा बिहार आणि उडीसा हाही प्रांत समाविष्ट आहे. त्याच्यानंतर जो पूर्व बंगाल तयार झाला होता त्या पूर्व बंगालमध्ये आजचा आसाम आणि आजचा बांगलादेश अशा पद्धतीने तो भाग समाविष्ट होतो. या पद्धतीने हा बंगाल प्रांत आपल्या लक्षात येऊ शकतो. हा जो पूर्व बंगाल या ठिकाणी तयार झालेला आहे या पूर्व बंगालच्या प्रांतामध्ये आपण बघूया आजचा हा पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर बिहारचा भाग, त्यानंतर इकडे हा जो भाग आहे हा ओडिसाचा भाग आहे. इकडे हा जो पूर्व बंगाल आहे या पूर्व बंगालमध्ये आजचा आसाम आणि आजचा बांगलादेश असा हा सर्व भाग त्याच्यामध्ये समाविष्ट होता. एकंदरीत जी काही उघड पद्धतीने जर आपण अभ्यासलं की कशा पद्धतीने या ठिकाणी बंगालची फाळणी करण्यात आलेली होती त्याचं उघड कारण त्यांनी सांगितलं होतं प्रशासनाच्या सोयीसाठी. कारण हा बंगाल तत्कालीन प्रांत खूप मोठा असा प्रांत होता आणि एवढ्या मोठ्या प्रशासनावर, एवढ्या मोठ्या प्रांतावर प्रशासन करणं सोयीचं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी दोन प्रांत केले होते. पण आतमधली भूमिका काय होती ती सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. इथे बघा पश्चिम बंगाल हा जो प्रांत त्यांनी तयार केला म्हणजे पश्चिमेकडचा हा जो भाग आपल्याला दिसतोय याला आपण पश्चिम बंगाल त्यांनी तयार केलेला प्रांत म्हणतो. हा पहिला प्रांत आहे आणि हा दुसरा प्रांत आहे. हा जो पहिला प्रांत तयार झाला यामध्ये बंगाली लोक जे काय होते या बंगाली लोकांना जाणीवपूर्वक अल्पसंख्याक करण्यात आलं. कसं करण्यात आलं आपण बघूया. तत्कालीन हा जो एवढा मोठा बंगालचा प्रांत आहे या बंगाल प्रांताची लोकसंख्या होती 8 कोटी. एकूण लोकसंख्या 8 कोटी होती आणि 8 कोटी लोकसंख्येमध्ये बंगाली भाषिक लोकांची संख्या जी होती ती 1.70 करोड आहे. कोणत्या प्रांतामध्ये तर हा आहे पश्चिम बंगाल म्हणजे इकडचा हा जो प्रांत आहे या प्रांतामध्ये बंगाली भाषिक लोकांची संख्या आहे 1.70 करोड आणि हिंदी आणि उडिया भाषिकांची संख्या होती 3.70 करोड. म्हणजे जो भाग त्यांनी जाणीवपूर्वक पश्चिम बंगाल म्हणून तयार केला या पश्चिम बंगालच्या प्रांतामध्ये बंगाली भाषिक 1.70 करोड आणि त्यांच्यापेक्षा हिंदी आणि उडिया भाषिक जे काही लोक होते त्यांची संख्या त्यांनी ठेवली 3.70 करोड. म्हणजे या ठिकाणी बंगाली भाषिक जे काही मंडळी होती ही बंगाली भाषिक मंडळी अल्पसंख्याक झाली. कारण भारताच्या राजकारणामध्ये बंगालचं फार अतिशय महत्वाचं होतं. जे काही आपला राष्ट्रवाद निर्माण झाला, ज्या स्वातंत्र्य आंदोलनं निर्माण झाली की ज्या पद्धतीच्या प्रादेशिक संघटना तयार झाल्या त्या सगळ्यांची सुरुवात आपल्याला बंगालमधून झालेली दिसते. आणि त्यामुळे बंगाली लोकांचा भारताच्या राजकारणावर आणि त्या संपूर्ण आंदोलनावर प्रचंड प्रभाव होता आणि मग त्यांना डॉमिनेट करण्यासाठीची ही रचना यांनी केलेली होती की संपूर्ण पश्चिम बंगाल जरी असला तरी त्याच्यामध्ये बंगाली भाषिक मंडळी आता अल्पसंख्याक होते आणि त्यामुळे मग त्यांना राजकारणामध्ये दुय्यम स्थान मिळणार होतं. दुसरा जो प्रांत तयार करण्यात आलेला होता हा होता पूर्व बंगाल आणि या पूर्व बंगालच्या भागामध्ये जाणीवपूर्वक त्यांनी काय केलं हिंदू लोकांना अल्पसंख्याक ठेवण्यात त्यांनी यश मिळवलं. म्हणजे कशा पद्धतीची रचना आहे. पूर्व बंगालमध्ये तुम्ही बघा मुस्लिमांची संख्या होती 1.80 करोड आणि हिंदू आणि इतर जमातीचे किंवा इतर धर्माची जे काही मंडळी होती त्यांची संख्या होती 1.20 करोड. म्हणजे मुस्लिमांचं बहुसंख्य म्हणून त्यांनी तो आजचा जो पूर्व बंगाल आहे तो तयार केला होता. म्हणजे आजचा बांगलादेशमध्ये तुम्ही बघितलं तर पूर्णपणे मुस्लिमांची सत्ता आहे किंवा मुस्लिम राष्ट्र म्हणून त्यांनी घोषित केलेला आहे. आणि आसामचा काही प्रांत आहे जिकडे बौद्ध धर्म असेल किंवा हिंदू धर्म असेल याचा विस्तार झालेला दिसतो. तर या दोन्ही प्रांतांनी मिळून आपल्याकडे जो प्रांत तयार झालेला दिसतो त्याच्यामध्ये हिंदू मात्र या ठिकाणी अल्पसंख्याक होते. म्हणजे हा जो प्रांत झाला हा मुस्लिमांच्या दृष्टीने एक चांगल्या पद्धतीचा प्रांत तयार झालेला होता आणि हा जो दुसरा पश्चिम बंगाल प्रांत झाला हा बंगाली भाषिकांच्या दृष्टीने अल्पसंख्याक प्रांत त्यांनी निर्माण केला होता. म्हणजे एका भागामध्ये हिंदूंना त्यांनी डॉमिनेट केलं आणि दुसऱ्या भागामध्ये बंगाली राजकारणाला त्यांनी डॉमिनेट केलं. अशा पद्धतीनं आपले मुख्य हेतू बाजूला ठेवून छुपे ठेवून प्रशासनासाठी आम्ही बंगालची फाळणी करत आहोत असं कारण इंग्रजांनी पुढे केलं आणि बंगालची फाळणी घडून आणली. मात्र ह्या घटनेमुळे काय झालं की उदारमतवादावरचा विश्वास आपला साप उडाला आणि आपण आंदोलनाला आपल्या कृतींना आंदोलनाची जोड दिली. 1905 नंतर जे आंदोलन भारतामध्ये सुरू झालं ते आंदोलन म्हणजे वंगभंग आंदोलन आणि ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी मवाळवाद्यांच्या राजकारणाच्या नंतरचं हे पहिलं आंदोलन आहे.
म्हणजे आपल्या भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या मुख्य स्ट्रीम मध्ये आपण जे पहिलं मोठं आंदोलन अभ्यासतो ते म्हणजे वंगभंग आंदोलन, आणि ते झालं होतं बंगालच्या या फाळणीच्या पार्श्वभूमीवर. कारण मवाळवाद्यांचा पूर्ण विश्वास होता की आपण ब्रिटिशांच्या प्रशासनाला विरोध कोणत्याही पद्धतीनं करता कामा नये, कारण आज ना उद्या ते इथे सुधारणा घडवून आणणार आहे. पण जहालवाद्यांचा मात्र आता या गोष्टींवर विश्वास राहिला नव्हता. काही मवाळ नेते सुद्धा, सुरेंद्रनाथ बॅनर्जींसारखे मवाळ नेते की ज्यांचं काँग्रेसच्या स्थापनेपासून त्याच्यावर प्रभाव राहिलेला आहे, पण बंगालच्या फाळणीनंतर मात्र त्यांचे विचार रातोरात बदलले आणि ते सुद्धा जहालवादांनी प्रभावित झाले आणि त्यांनी सुद्धा ब्रिटिशांना विरोध करत असताना आपली भूमिका रातोरात बदललेली आपल्याला दिसते. म्हणजे त्यांनी आपले मवाळ विचार सोडले नाहीत, पण मात्र कृतीला आंदोलनाची जोड देऊन त्याला मध्ये एक वेगळ्या प्रवाहात ते घेऊन गेले. अशा पद्धतीने सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी आपले मवाळवादी विचार थोडे बाजूला ठेवले आणि जहालवादाकडे प्रभावित होऊन त्यांनी पुढे आंदोलनाची बाजू पकडली. आंदोलन करत असताना त्यांनी भारतभर जे आंदोलन निर्माण केलं त्याला आपण वंगभंग आंदोलन या नावाने ओळखतो, आणि त्याला पाठिंबा देत असताना संपूर्ण भारतातून वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर आंदोलन तयार झालं. यामध्ये चळवळीमध्ये भारतामध्ये ज्यांनी ज्यांनी नेतृत्व केलं अशा नेतृत्वकर्त्यांपैकी महत्वाचे जे काही नेतृत्वकर्ते आहेत ते म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी बंगालमध्ये या आंदोलनाचं नेतृत्व केलं. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीमध्ये लोकमान्य टिळकांनी एक नवीन आंदोलन याला पाठिंबा देत असताना सुरू केलं, आणि हे आंदोलन म्हणजे स्वदेशी आंदोलन. त्याच्यानंतर दिल्ली या ठिकाणाहून प्राध्यापक सय्यद हैदर रझा यांनी सुद्धा वंगभंग आंदोलनाला पाठिंबा दिला. मद्रास या प्रांतातून चिदंबरम पिल्लई यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला. म्हणजे एकंदरीतच मावळवाद्यांचा जो काही कालखंड आहे तो 20 वर्षाचा कालखंड, आणि 1905च्या बंगालच्या फाळणीने त्याचा जो काही विश्वासघात झाला, सनदशीर मार्गावरचा विश्वासघात झाल्यानंतर जहालवाद्यांनी मावळवाद्यांच्या राजकारणातून आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून ब्रिटिशांवर अधिकाधिक दबाव आपल्याला टाकता येईल आणि आपल्या राजकीय मागण्या पूर्ण करून घेता येईल. आणि मग त्यामुळे या संपूर्ण कालखंडामध्ये ज्या विचारवंतांचा प्रभाव राहिला त्यामध्ये सर्वात महत्वाचे आहेत लोकमान्य टिळक. कारण जहाल कालखंडामध्ये सगळ्यात अग्रेसिव्ह विचारांचे प्रणेते म्हणून आपण लोकमान्य टिळकांची ओळख संपूर्ण भारताला आहेच. बंगाल प्रांतामध्ये हे जे वंगभंग आंदोलन सुरू झालं, या वंगभंग आंदोलनामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी, त्यानंतर रवींद्रनाथ टागोर, आनंद मोहन बोस, यानंतर BC पाल, अश्विनी कुमार दत्त यासारख्या विचारवंतांचा आपल्याला प्रभाव असलेला. या दरम्यानच्या कालखंडामध्ये आंदोलनादरम्यान रवींद्रनाथ टागोर यांनी वंगभंग आंदोलनाला पाठिंबा देत असताना आमार सोनार बांगला नावाचं गीत लिहिलेलं आहे. आमार सोनार बांगला, आणि हे जे गीत आहे हे आज बांगलादेशचे आपल्याला राष्ट्रगीत असलेलं दिसतं. बांगलादेशला पाठिंबा देत असताना किंवा बांगलादेशला म्हणण्यापेक्षा संपूर्ण बंगालच्या या आंदोलनाला पाठिंबा देत असताना हे या गीताची रचना रवींद्रनाथ टागोरांनी केलेली दिसते. म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी पासून अश्विनी कुमार दत्त यांच्यापर्यंत सगळ्या बंगाली प्रमुख नेत्यांनी या आंदोलनामध्ये पार्टिसिपेट केलं, आणि हे पहिलं आंदोलन की ज्या आंदोलनामुळे इंग्रजांना संपूर्ण भारतीयांचा रोष सहन करावा लागला. पुढे या आंदोलनाची पार्श्वभूमी वाढत गेली आणि आंदोलनामुळे 17 डिसेंबर 1911 मध्ये पंचम जॉर्ज यांच्या हस्ते जेव्हा दिल्ली दरबार भरवण्यात आला होता, त्या तिसऱ्या दिल्ली दरबारामध्ये पंचम जॉर्ज यांच्या हस्ते बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. पुढच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण अभ्यासूया की बंगालच्या फाळणीनंतर 1911 पर्यंत, म्हणजे 1905 ते 1911 पर्यंत वंगभंग आंदोलन कसं विस्तारित होत गेलं आणि कशा पद्धतीने ब्रिटिशांवर त्यांचा प्रभाव पडला. तर मित्रांनो, आजचं हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंटच्या माध्यमातूनही कळवू शकतात. तुम्हाला काही अडचणी असतील, प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला काही विचार करायचा असेल तर त्या माध्यमातून तुम्ही मला रिप्लाय करू शकतात. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. ही गाथा अस्तित्वाची, शौर्याची, पराक्रमाची, या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची, या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची, कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोड